नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्व शेतकऱ्यांना मागील महिन्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता मिळाल्यानंतर नमो किसान महासन्मान निधीच्या हप्त्याकरिता सर्व शेतकरी आतुरतेने वाट बघत होते. अखेर 7व्या हप्त्याकरिता शासन निर्णय आलाय. चला तर बघूया काय सांगितलंय नेमकं त्यात. यामध्ये बघा, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 7व्या हप्त्याचा लाभ अदा करण्याकरिता 1932.72 कोटी इतका निधी वितरण करण्याबाबत हा 3 सप्टेंबर 2025 ला शासन निर्णय आलेला आहे. यामध्ये प्रस्तावना बघायची झाली तर या योजनेची घोषणा सन 2023-24च्या अर्थसंकल्पीय भाषणात ही योजना जाहीर झालेली होती. ही योजना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी म्हणजेच PM किसान सन्मान निधी योजनेशी संलग्न आहे. यामध्ये आपल्याला माहीतच असेल, ज्याही शेतकऱ्यांना PM किसान सन्मान निधीचे हप्ते येत होते त्यांना कोणत्याही प्रकारे नोंदणी न करता डायरेक्ट या योजनेचा लाभ मिळत आहे. तसेच यामध्ये अनुदान रक्कम बघायची झाली तर केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये दिले जाते व तसेच महाराष्ट्र राज्य शासन त्यात आणखी 6,000ची भर घालणारी नमो किसान महासन्मान निधी योजनेकरिता मान्यता देण्यात आलेली होती. त्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्यांना एकूण दरवर्षी 12,000 रुपये मदत मिळत होती. तसेच यामध्ये बघा, या योजनेला अधिकृत मान्यता शासन निर्णयाद्वारे दिली गेलेली आहे. यामध्ये सांगण्यात आलेले आहे, निधीच्या व्यवहारासाठी 2 स्वतंत्र बँक खाती उघडण्यात मान्यता देण्यात आलेली आहे. एक शेतकऱ्यांना थेट लाभ देण्यासाठी व दुसरे राज्य स्तरावर स्थापन होणाऱ्या राज्य प्रकल्प संनियंत्रण कक्षाच्या प्रशासकीय खर्चांसाठी. याकरिता स्वतंत्र 2 खाते उघडण्यात मान्यता देण्यात आलेली आहे. यामध्ये बघा, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ अदा करण्याकरिता पहिला, दुसरा, तिसरा, चौथा तसेच 5वा आणि 6वा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे. तसेच बघा, केंद्र शासनाने देखील PM किसान योजनेचा 20वा हप्ता दिनांक 2 ऑगस्ट 2025 रोजी वितरित केला असून त्या अनुषंगाने सन 2025-26 मध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लेखाशीर्ष अंतर्गत मंजूर तरतुदीमध्ये प्रस्तुत योजनेअंतर्गत 7वा हप्ता, त्यामध्ये एप्रिल ते जुलै या महिन्याचा लाभ पात्र लाभार्थ्यांना अदा करण्याकरिता निधी मागणी प्रस्ताव शासनास प्राप्त झालेला आहे. कृषी आयुक्तालयाने PM किसान योजनेच्या 20व्या हप्त्याकरिता FTO डाटाच्या अनुषंगाने नमो किसान महासन्मान निधी योजनेअंतर्गत 7व्या हप्त्यावेळी देय लाभ नमो किसान महासन्मान निधी योजनेअंतर्गत PFMS रजिस्ट्रेशन पेंडिंग बेनिफिशरी तसेच आधार डिसीडिंग बेनिफिशरीज यांकरिता एकूण 1932.72 कोटी इतका निधी उपलब्ध करून देण्यास विनंती केली आहे. बघा, आता इथे त्या अनुषंगाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 7व्या हप्ता अदा करण्याकरिता निधी वितरण करण्याबाबत शासनाचा हा GR आलेला आहे. यामध्ये सांगायचे झाले तर या शासन निर्णयामध्ये सांगण्यात आलेले आहे, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 7व्या हप्त्याचा निधी लाभार्थ्यांना देण्याकरिता 1932.72 कोटी इतका निधी वितरण करण्यास मान्यता देण्यात येत आहे. बघा, या शासन निर्णयामध्ये नमो शेतकरी योजनेच्या लाभाकरिता कोणतीही तारीख सध्या सांगण्यात आलेली नाही, मात्र 1932.72 कोटी इतका निधी वितरण करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. ज्या देखील शेतकऱ्यांना 2 ऑगस्ट 2025 रोजी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता आला त्यांना लवकरच नमो किसान महासन्मान निधी योजनेचा हप्ता येणार. तसेच आपले मागील काही हप्ते देखील राहिले असेल ते देखील पूर्ण येऊन जाणार व काही शेतकरी बांधवांना नमो किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळत नसेल त्याकरिता व्हिडिओ लवकरच येणार आहे. त्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ आल्यास लवकर कळून जाणार. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तसेच आपल्या सर्व शेतकरी बांधवांना देखील हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.